नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर होमगार्डचा फॉर्म भरलाय, मी तुम्हाला मागे पण व्हिडिओ बनवला होता की तुम्ही कसं तुमचा होमगार्डचा फॉर्म भरू शकतात, त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो, जर तुम्ही होमगार्डचा फॉर्म भरलाय आणि फॉर्म भरताना काही चुकीनं तुम्ही तुमची जी माहिती आहे ती चुकीची टाकली, जसं की तुमची जन्मतारीख तुम्ही चुकीची टाकली, नावामध्ये बदल केलाय तुम्ही किंवा मग तुमचा ॲड्रेस तुम्ही चुकीचा टाकलाय, तर तुम्हाला तुमचा होमगार्डचा फॉर्म कसा एडिट करायचा आहे, कसं त्याला परत भरायचं आहे. तुम्हाला जर तुमचा फॉर्म सबमिट झाला असेल तरी तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकतात आणि तुमची बरोबर माहिती तुम्ही फिलअप करू शकतात. तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की कसं तुम्ही तुमची माहिती जे पण तुमचे डिटेल्स आहे तुम्ही ते कसं एडिट करू शकता. तुमचा होमगार्डचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तरी तुम्ही तुमची माहिती इथं पुन्हा भरू शकतात. तुमची माहिती तुम्ही एडिट करू शकतात. फॉर्म कसा एडिट करायचा आहे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. जे पण काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर तिथं तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. तर बघा मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला बघा, ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. होमगार्ड महाराष्ट्र जी ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथं होऊ शकतात. इथं आल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो, इथं HGC एनरोलमेंटचा तुम्हाला ऑप्शन दिसेल. याच्यावर तुम्हाला जो एरो आहे तो आणायचा आहे. आल्यानंतर तुम्हाला इथं खाली सर्वात खाली इथं दिसेल एडिट एनरोलमेंट फॉर्म. तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर क्लिक करायचं. जसं तुम्ही याच्यावर क्लिक करसाल तर तुम्हाला तुमचा फॉर्म इथं एडिट करता येईल. तर एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले इथं तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरला आहे तो जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथं महत्त्वाचं तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. आता बघा, जे आधार कार्ड नंबर तुम्ही तुमचा फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही जे टाकलं होतं तेच तुम्हाला इथं आधार कार्ड एंटर करून घ्यायचे. तर बघा, मी आधार कार्ड एकदा एंटर करून घेतोय. आधार कार्ड एंटर केल्यानंतर मित्रांनो, इथं बघा तुम्हाला बर्थ डेट तुमची विचारलेली आहेत, जन्मतारीख तुमची विचारली आहेत. तर तुम्हाला तुमची जन्मतारीख पण इथं ॲड करून घ्यायची आहे, जी तुम्ही जन्मतारीख फॉर्म भरताना टाकली होती. आता बघा, जर तुम्ही तुमची जर जन्मतारीख जर चुकीची तुम्ही टाकली आहे तर तुम्हाला चुकीची जन्मतारीखच इथं सध्या टाकायची आहे. कारण लॉग इन करण्यासाठी तुम्ही जर जन्मतारीख चुकीची टाकली आहे तर तुम्हाला चुकीचीच जन्मतारीख टाकायची लॉग इन करण्यासाठी. आणि जर तुम्ही आधार कार्ड नंबर चुकीचा टाकलाय तर तुम्हाला आधार कार्ड नंबर पण जो टाकलाय चुकीचा तुम्ही तोच तुम्हाला टाकायचा आहे. इथं चुकीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. कारण लॉग इन होण्यासाठी जेव्हा लॉग इन होईल तेव्हा मग नंतर तुम्ही तुमचं बरोबर डिटेल्स तुम्ही तुमची जन्मतारीख आणि आधार कार्ड नंबर तुम्ही तुमचं बरोबरचं टाकू शकतात. तर सध्या तुम्ही जे चुकीचं टाकले, समजा तुमचे जर आधार कार्ड नंबर चुकलाय किंवा मग डेट ऑफ बर्थ तुम्ही चुकले तर ते चुकीचं टाकलं होतं तुम्ही तेच इथं टाका सध्या. तर टाकल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिटवर क्लिक करसाल, बघा हा विद्यार्थीचा फॉर्म इथं आलेला बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथे तुमचं नाव जे आहे मित्रांनो, ते नाव तुम्ही इथं तुमचं एडिट करू शकता. जे तुमचं नाव आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं एडिट करायचं ऑप्शन आहेत. सॉरी, तुम्ही आधार कार्ड एडिट करू शकत नाही. इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला जो आहे तोच तुम्हाला ठेवावा लागेल. आधार कार्ड नंबर तुम्ही एडिट करू शकत नाही. आणि नंतर मग तुम्ही तुमचा ॲड्रेस एडिट करू शकतात. जे तुमचा ॲड्रेस काही चुकलं असेल तुमचा ॲड्रेस, तुम्ही ॲड्रेस इथं परत एडिट करून तुम्ही तुमचं जे बरोबरचं ॲड्रेस ते टाकू शकतात. तुम्ही ईमेल आय डी इथं चेक करू शकतात. बघा, ईमेल आय डी तुम्ही बदलू शकतात. इथं ईमेल आय डीचं पण तुम्हाला एडिट करायला ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही तुमची जन्मतारीख तुम्ही इथं एडिट करू शकता. जिथं तुमची जर जन्मतारीख चुकली असेल तर तुम्ही ती बरोबर जन्मतारीख इथं टाकू शकतात. बघा, आणि तुमची हाईट पण तुम्ही इथं जे हाईट तुम्ही फॉर्म भरताना टाकली होती ती हाईट जर चुकीची असेल तर तुम्ही बरोबरची हाईट तुम्हाला इथं टाकू शकतात. तुम्ही बघू शकतात तुम्ही. आणि तुम्हाला इथं बघा झोन पण इथं दिलं आहे. तर झोन पण तुम्ही चेंज करू शकता. तुमचं पोलीस स्टेशन तुम्ही चेंज करू शकतात. मेल, जेंडर, फिमेल जे काय चुकीचं तुम्ही टाकलं असेल ते पण तुम्ही इथं चेंज करू शकतात. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जर तुम्ही दुसरी टाकले म्हणजे चुकली तुमची, जर ते पण तुम्ही इथं एडिट करू शकतात. तुमचा प्रोफेशनल इथं एडिट करू शकतात. तुमचा मोबाईल नंबर जर चुकीचा टाकला आहे तुम्ही तर ते पण तुम्ही इथं एडिट करू शकतात. आणि टेक्निकल क्वालिफिकेशन जर तुमच्याकडं 2 असेल किंवा 3 असेल ते पण तुम्ही इथं टाकू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमची माहिती इथं जे एडिट आहे ते करू शकतात. एडिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथं अपडेटवर क्लिक करायचं. जसं तुम्ही या अपडेटवर क्लिक करसाल, इथं बघा होमगार्ड अपडेट सक्सेसफुल, म्हणजे तुमची जी माहिती आहे मित्रांनो ती अपडेट झालेली आहे. सक्सेसफुल तुमची माहिती अपडेट झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो बी फॉर्म चुकला असेल होमगार्डचा, तर तुम्हाला एडिट करण्यासाठी कशाप्रकारे एडिट करायचं आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. कशाप्रकारे तुम्हाला एडिट करायचं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर ही माहिती आवडली तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जो टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो आपला, तो पण जॉईन व्हा. तुम्हाला असंच नवनवीन व्हिडिओ त्याच्यावर बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय